महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। योग्य मार्गदर्शनाने चुकणार नाही भविष्यातील दिशा। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रेशीम बंधू संस्थेच्या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 10वी आणि 12वीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते। या 2 वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्त्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर उपयुक्त आहे, असे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते सुनील देवरे यांनी केले। न्यू इंग्लिश स्कूल रावढळ येथे रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्थेतर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाला स्थानिक सल्लागार तथा अध्यक्ष सखाराम जाधव गुरुजी, प्राचार्य मिलिंद देशपांडे, रेशीम बंधू संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रेशीम आदी उपस्थित होते। शिबिराच्या माध्यमातून युवकांनी विविध क्षेत्रांची माहिती घेऊन योग्य पर्यायाची निवड करावी आणि जीवनात यश संपादन करावे, असे प्राचार्य मिलिंद देशपांडे यांनी म्हटले आहे। अशा विविध योजनांची माहिती शिबिरातून मिळते असे सांगून कौशल्य विकासाच्या माध्यमातूनही चांगले करिअर घडवता येत असल्याने विद्यार्थ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहनही रेशीम बंधू संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रेशीम यांनी केले। या शिबिराचे सूत्रसंचालन हायस्कूलचे शिक्षक संतोष दवंडे यांनी केले। या करिअर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्था रावढळचे अध्यक्ष शिवाजी रेशीम, उपाध्यक्ष भरत रेशीम, सचिव ऋषिकेश रेशीम, खजिनदार नंदकुमार रेशीम, उपखजिनदार महेश रेशीम, तेजस रेशीम, अमित रेशीम यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10वी 12वी नंतर योग्य माहिती न मिळाल्यास चुकीचे क्षेत्र निवडले जाण्याची शक्यता असते। पर्यायाने भविष्यात निराशा पदरात पडते, म्हणून विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आज काळाची गरज असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।